तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे कंत्राटी PHNI. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग तसेच नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला MSCIT तर लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सीनियर नर्स मिडवायफरी ट्युटर. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MSc नर्सिंग तसेच 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 40,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी पण एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS किंवा BAMS इथं लागणार आहे आणि MBBS पदवीधारक आणि प्रशिक्षणाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कंत्राटी शाखा सदस्य. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला आरोग्य सहाय्यिका किंवा आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले व प्रशिक्षणाचा अनुभव असल्यानं इथं प्राधान्य मिळणार आहे आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSc मेडिकल किंवा मायक्रोबायोलॉजी तसेच 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल किंवा BSc मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री तसेच 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथे 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स इथं लागणार आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एक्स रे टेक्निशियन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच डिप्लोमा इन रेडिओलॉजी इथं लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये तर मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती कंत्राटी PNI या पदासाठी 38 वर्षापर्यंत आहे. तसेच सीनियर नर्स मिडवायफरी ट्युटर या पदासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्स रे टेक्निशियन या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी शाखा सदस्य या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 50 वर्षापर्यंत आहे. तसेच आरोग्य सेवेतून निवृत्त झालेल्या उमेदवारांसाठी 62 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे. तर तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सोसायटी नागपूर या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल किंवा तुम्ही UPIद्वारे पण इथं पेमेंट करू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालील गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची तर 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी आणि गुणांकन केल्यावर गुणक्रमानुसार अधिकतम गुण मिळालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध केली जाणार आहे संकेतस्थळावर. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये पदवी पदविका प्रमाणपत्र, 10वी 12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, नोंदणी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमची जी अर्ज आहेत तर तिथं 12/3/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची जी ठिकाण आहे तर तिथं दिलेली आहे. तर 1 व 2 या पदासाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, माता कचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे 1 ते 2 या पदासाठी. तसेच 3 ते 7 या पदासाठी तुम्हाला जे अर्ज आहे तर ते राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा मंडळ नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.